गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरातील संत, वारकरी भाविक व येथे भाविकांचे ज्ञानपीठ श्री संत नामदेव महाराज मंदिर येथे श्री संत नामदेव शिंपी समाज पंढरपूर यांच्या माध्यमातून व श्री विशाल केशव धट सर यांच्या संकल्पनेतून रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी दरवर्षीप्रमाणे संपन्न होणारा समाजातील महिलांसाठी हळदी कुंकू व तिळगुळ वाटप कार्यक्रमाच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध महिला डॉक्टर सौ गौरी बाचल यांचे महिलांच्या शारीरिक आरोग्य, आहार, विविध आजार व त्यावरील उपचार या विषयांवरील व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। तर या निमित्तानं पंढरपूर येथील ब्रह्मकुमारी शाखांच्या प्रमुख संचालिका बालब्रह्मचारी राजयोगिनी उज्ज्वला दिदी यांच्या मानसिक स्वास्थ्य या विषयासंबंधी व्याख्यानाचे देखील आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बोलताना सोलापूर येथील सुप्रसिद्ध महिला डॉक्टर सौ गौरी बाचल यांनी अतिशय प्रभावशाली मार्गदर्शन करीत महिलांच्या आरोग्यविषयक समस्या आणि त्याबाबत प्राथमिक दक्षता, आरोग्यविषयक उपाययोजना आणि उपचार सुविधा याबाबत मार्गदर्शन केलं। यावेळी शिंपी समाजातील महिला भगिनींसाठी हळदी कुंकू व तिळगुळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। श्री संत नामदेव शिंपी समाजाचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष गणेश उंडाळे तसेच सर्व सन्माननीय पंचमंडळी आणि श्री संत नामदेव शिंपी समाज महिला भजनी मंडळ श्री विशाल धट सर हे सर्वजण मागील 15 दिवसांपासून कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेत होते। कार्यक्रमामध्ये सर्व नाव नोंदणी केलेल्या नामदेव शिंपी समाजातील महिला सदस्यांना विशाल केशव धट यांच्याकडून वाण स्वरूपात भाऊबीज म्हणून उपयुक्त भेटवस्तू देण्यात आल्या। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेताजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका, ईश्वर वठारच्या माजी सरपंच सौ सीतादेवी सुभाषराव माने या होत्या। यावेळी बोलताना प्रत्येक वेळी पुरुषांच्या पाठीमागे स्त्रियांनीच उभं राहावं असं नसून श्री विशाल धट सर यांच्यासारखा खंबीर पुरुष भाऊ म्हणून स्त्रियांच्या पाठीमागे उभा राहिला तर कार्यक्रम निश्चितपणे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या आशीर्वादानं यशस्वी होतो असं सांगून विशाल धट सर यांच्या संकल्पनेची प्रशंसा केली। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संत नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष गणेश उंडाळे तसेच श्री संत नामदेव शिंपी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ मीनाताई संजय चांडोले व श्री संत नामदेव शिंपी समाज समस्त महिला भजनी मंडळ उपाध्यक्षा सौ स्वाती संजय जवंजाळ, खजिनदार सौ गीता विलास पोरे, सचिव सौ आशा राजेश धोकटे आदींसह संजय जवंजाळ, विलास पोरे, शशिकांत जवंजाळ, राजेश धोकटे सर, संजय चांडोले, महेश गानमोटे, जयंत कांबळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व समाजातील सर्व बांधवांनी व भगिनींनी विशेष परिश्रम घेतले। प्रथमतः तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। सर्व माझ्या माता भगिनींना आणि माझ्या बंधूंना नमस्कार करते। ईश्वरचरणी अशी त्यांना सद्बुद्धी देवो आणि वेळोवेळी समाज म्हणजे शिंपी समाजाच्या महिलांसाठी कार्य करो असं मी विशाल सरांना विनंती करते आणि त्यांना आशीर्वादही देते, कारण त्यांनी एक बंधू म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहून हा कार्यक्रम पार पाडला, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देते। अरे मुलांना एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे समाजात रूढ झालेले आहे, पण मला वाटतं एका स्त्रीच्या मागे एक यशस्वी पुरुष सुद्धा उभा राहिला, विशाल सरासारखा असा तुमच्या मागे पाठीराखा बंधू जर उभा राहिला तर तुम्हाला काही कमी पडणार नाही। नळ अडचणी काही तुमच्यावर अडचणी आल्या, काही संकट आले तर खंबीरपणाने भावाला साथ द्या, त्या टायमाला तो मनमोकळेपणाने तुमच्या कार्यात तुमच्या मदतीला धावून येईल अशी मी त्यांना ग्वाही देते। कारण लहानपणापासून तो आपल्या शाळेवर शिक्षकाचं काम करतो, विद्यादानाचे काम करतात, त्यांचा स्वभाव मन मिळावू आहे तो सगळ्यांना माहीत आहे आणि तुम्हालाही माहिती असेल, कारण हा एवढा मोठा कार्यक्रम एक बंधू म्हणून तुम्हाला पार पाडला आणि गिफ्ट बहिणीला गिफ्ट दुसरी काय देणार भाऊ, हा
गिफ्ट उभा राहिला, बंधू माझा पाठीराखा, अशाप्रमाणे हा पाठीराखा तुमच्या मागं सदैव राहो हे ईश्वराच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी आज विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा आहे, त्याच्यात तुम्हाला शुभेच्छा देते. जीवनशैलीमुळे येणारा स्थूलपणा आता लहान मुलींमध्ये देखील पाहायला मिळतो. मुलगी जेव्हा वयात येते, तिला पाळी येते, तेव्हा तिच्या शरीरात फॅट्सचं प्रमाण वाढलेलं असतं. एकूण वजनाच्या 66% शरीरात फॅट्स वाढले की पाळी येते. आता तुम्ही बघा तुमच्या मुलींचं वजन किती आहे, वय कसं आहे. म्हणूनच खूप बारीक मुलींना पाळी वेळेत येत नाही, उशिरा येते. शरीरात फॅट्सचं जे प्रमाण आहे ते 11 ते 14 या वयोगटात जास्त वाढत असतं. मात्र स्थूल मुलींमध्ये चरबीचं प्रमाण हे जर त्याआधीच वाढलेलं असेल तर पाळी हे लवकर येते. सामान्यतः स्थूलता जर नसेल, शारीरिक जरी हालचाली कमी असतील तरीसुद्धा पाळी ही लवकर येते. दुसरं म्हणजे वातावरणामध्ये, पर्यावरणामध्ये जर बदल असेल तर ते सुद्धा एक मासिक पाळीचं कारण आहे लवकर येण्याचं. त्याला इन्व्हायरमेंटल डिसेप्टर असे म्हणतात. हवेतील प्रदूषणामुळे श्वासाबरोबर हवेतले जे कण असतात जे आत घेतले जातात, यासोबत प्लास्टिकच्या आवरणात असलेले पॅक फूड आपण जे खात असतो, मुलींना देत असतो, यातून मायक्रोमॉक्युल्स अन्नामध्ये मिसळतात. फळभाज्या यांच्यावर जी कीटकनाशकं असतात त्याच्यामध्ये सुद्धा हार्मोन्सवर परिणाम करतात, त्यामुळे मासिक पाळी लवकर येते. तसेच मुलींच्या आहाराकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. पोषणयुक्त घरचा आहार मुलींना मिळणं गरजेचं आहे. आणि अन्नपदार्थ साठवण्यासाठी प्लास्टिकचा वापर कमीत कमी करूच नका शक्यतो. आणि मुलींचा स्क्रीन टाईमसुद्धा कसा कमी होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. सोशल मीडिया बघणं, गेमिंग, मोबाईल, कम्प्युटरवर चित्रपट बघणं, त्यामुळे तासनतास कम्प्युटरसमोर बसणं असं झाल्यास कम्प्युटरच्या लाईटचा सुद्धा परिणाम हा हार्मोन्सवर होतो, हे अभ्यासामध्ये आढळून आलेलं आहे. त्यामुळे मुलींचा स्क्रीन टाईम कमी करा. मुलींना व्यवस्थित झोप घेणं सुद्धा आवश्यक आहे, कारण या वयोगटातल्या मुलीमध्ये झोपेचा अभाव आढळून आलेला आहे. झोपेमध्ये मेंदूमध्ये आपल्या मेलेटोनिन नावाचा हार्मोन्स तयार होत असतो. ते जर नीट झालं नाही तयार तर त्याचा परिणाम हार्मोन्सवर होतो. पोट आणि कंबर या भागामध्ये चरबीही जमा होते. हॉट फ्लशेस म्हणजे शरीराचं तापमानही बदललं जातं. या काळामध्ये अचानक शरीरामध्ये उष्णता वाढल्याचा अनुभव येतो. विशेषतः चेहरा आणि गळ्याचा भाग, शरीराचं तापमान सतत बदलत राहिल्यामुळे महिलांना अस्वस्थ वाटते. त्यांचं रुटीनसुद्धा यामुळे चेंज होतं, त्रासदायक होतं. हॉट फ्लशेस किंवा शरीरातील वाढलेली गरमी काही सेकंद ते काही मिनिटं असू शकते आणि हा त्रास दिवसातून अनेक वेळा होऊ शकतो. आणि या सर्व लक्षणांच्यावर होमिओपॅथिक उपचार पद्धती अतिशय फायदेशीर आहे. जर तुम्हाला हा त्रास होत असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी होमिओपॅथिक औषधीचा अवलंब करा. महिलांमधील ॲनिमिया, रक्तक्षय हा सुद्धा कॉमनली दिसून येतो. ॲनिमिया म्हणजे काय तर रक्तक्षय, यामध्ये तांबड्या रक्तपेशींची संख्या कमी होते, तसेच रक्तपेशीमधील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. याला पांडुरोग असे सुद्धा म्हणतात. हिमोग्लोबिन हा फार महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या शरीरामध्ये, की जो ऑक्सिजन तांबड्या पेशींमार्फत शरीरातील ऊतीपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं कार्य करत असतो. त्याचे प्रकार कोणते असतात? आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया, रक्तातील लोह कमी झाल्यामुळे होणाऱ्या ॲनिमिया, पर्निसिस ॲनिमिया व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे, तसेच मेगालोप्लास्टिक ॲनिमिया फॉलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे, सिकल सेल डिसीज थॅलेसेमिया अनुवांशिक कारणामुळे हा ॲनिमिया होत असतो. या ठिकाणी फक्त आपण आयर्न डिफिशियन्सी ॲनिमियाबद्दलच माहिती घेणार आहोत. त्याची कारणे कोणती? मासिक पाळीच्या वेळेला अधिक रक्तस्राव झाल्याने, म्हणजे बघा आता कॉन्टॅक्ट कुठं आला, मेनोरेजिया जो मासिक पाळीचा विकार होता झाली होती. भरपूर काढे वगैरे, व्हिटॅमिन C, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपण बरेच गोष्टी ट्राय केलेल्या आहेत घरगुती उपाय म्हणून. तर व्हिटॅमिन C ही तुमच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि जखमा भरून काढण्यासाठी हे महत्त्वाचं. पण ज्यावेळी तुम्हाला आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया होतो, लोह कमी असते, त्यावेळी फक्त लोह खाऊन चालणार नाही, तर लोहाचं पोषण नीट होण्यासाठी, त्याचं ॲब्सॉर्प्शन नीट होण्यासाठी व्हिटॅमिन Cची मात्रा योग्य असणं गरजेचं आहे. म्हणजे तसे तुम्हाला सिट्रस फ्रूट खाणं गरजेचं आहे. व्हिटॅमिन D हे सुद्धा हाडे मजबूत करण्यासाठी व जे तुम्ही कॅल्शियम देत आहात त्यांच्या शरीरात पोषण नीट होण्यासाठी याची गरज आहे.
व्हिटॅमिन ई हे चरबीमध्ये विरघळणारे व्हिटॅमिन असते, जे तुम्हाला तुमच्या शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवत असते. केस व जर त्वचा जर चांगली ठेवायची असेल तर व्हिटॅमिन ई ची मात्रा योग्य असणं गरजेचं. तसेच शेवटचं व्हिटॅमिन के, रक्त गोठण्यासाठी त्याची खूप गरज असते. याची जर कमतरता असेल तर एखादा घाव जर झाला, जखम झाली तर रक्तस्राव हा लवकर थांबत नाही. संतुलित आहारामध्ये मिनरल्स म्हणजे कॅल्शियम, आयोडीन, मॅग्नेशियम, सोडियम, फॉस्फरस या प्रत्येकाचा एक स्पेसिफिक रोल आहे आणि तुम्ही आहारातून हे घेणं गरजेचं आहे. आता या आरोग्य व्याख्यानमालेचा शेवटचा टप्पा चालू होत आहे, होमिओपॅथिक उपचार पद्धती. नागरिकांमध्ये असा समज आहे की होमिओपॅथिक उपचार पद्धतीचा गुण येण्यास खूप उशीर लागतो, खूप दिवस औषधं खावी लागतात, मग ते कमी होतं. तर अजिबात नाही, असं हा जनमानसातला खरोखर एक गैरसमज आहे. माझ्या 10 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. जसा तुमचा आजार असतो तसा उपचाराचा कालावधी असतो. जर तुम्हाला सर्दी खोकला असेल तर तुम्हाला 6 महिने औषध कुठला पेशंट घेणार आहे, तसं नाही. म्हणजे सर्दी खोकला असेल तर 2 ते 3 दिवसामध्ये लगेचच तुमचा सर्दी खोकला थांबतो. पण जर संधिवात असेल, आमवात असेल किंवा काही असे आजार असतात की ॲलोपॅथिक उपचार करून थकून तिथं उपचार नाही झाले म्हणून होमिओपॅथीकडे येतात. मग त्या ठिकाणी आजार हा खूप पसरलेला असतो शरीरामध्ये आणि त्या ठिकाणी लगेच काही चमत्कार होणार नाही, कारण आजार हा जास्त पसरलेला आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला औषधं तशी घेणं गरजेचं आहे. पण जर व्यवस्थित औषधं घेतली तर तुम्हाला सकारात्मक परिणाम हा दिसायला लागतो. आता ही औषधं ब्लड प्रेशर आणि ज्यांना थायरॉइड आहे, मधुमेह आहे अशाने घेऊ शकतात का, तर होईल. ज्यांना हाय BP आहे, मधुमेह आहे, प्रेग्नेंट लेडी आहेत, तसेच वयोवृद्ध व्यक्ती असतील, कोणत्याही वयोगटातील व्यक्ती ही औषधं घेऊ शकतात. वर्ष 1 पासून औषधं आम्ही देत असतो. इव्हन 6 महिन्याच्या बाळाचं मी औषध दिलेलं आहे, पण कधीही कोणताही साईड इफेक्ट या पॅथीचा आजतागत झालेला नाही. आणि दुसरं म्हणजे जर तुम्हाला ॲलोपॅथिक औषधं चालू असतील, तुमच्याकडे थायरॉइडची गोळी चालू आहे, BPची गोळी चालू आहे, तुम्हाला शुगरच्या गोळ्या चालू आहेत, पण तरीही त्रास हे होतातच आहे. मग त्या लक्षणांच्यावर तुम्ही होमिओपॅथिक उपचार पद्धती या ठिकाणी घेऊ शकता. आता लहान मुले आणि वयस्कर व्यक्तींना या औषधाचा फायदा कसा होतो. आता आपल्या घरामध्ये जर वयोवृद्ध व्यक्ती असतील तर त्यांच्या पुढं 8-10 गोळ्या ठेवल्या तर नको, राहू दे, तो आजार परवडला पण त्या गोळ्या नको असं त्यांचं मत असतं. तर त्या ठिकाणी तुम्ही होमिओपॅथी जरूर घ्या. आणि लहान मुलाला एखादं औषध द्यायचं म्हणलं तर तो घरभर पळवतो का, ते कडू असतात. मग या ठिकाणी तुम्ही होमिओपॅथिक औषध जरूर घ्या. लहान मुलांच्या मध्ये सुद्धा ही उपचार पद्धती अतिशय चांगली आहे. सगळ्यांना एकच औषध असते का, कारण या ज्या गोळ्या असतात ना त्या जसा साबुदाणा असतो ना तशा असतात. पण समज काय असतो की या गोळ्या बहुतेक सगळ्यांना एकसारख्याच असतात का, तर नाही. या उपचार पद्धतीमध्ये असलेल्या गोळ्या या साबुदाण्यासारख्या दिसतात व दिसायलाही त्या एकसारख्या असल्यामुळे नागरिकांमध्ये असा गैरसमज होऊ शकतो. पण या गोळ्यामध्ये आम्ही द्रव स्वरूपातली औषधं घालत असतो व अशा औषधी गोळ्या या रुग्णांना देण्यात येतात. होमिओपॅथीमध्ये इंड्युलायझेशन हा एक सिद्धांत आहे. म्हणजे जर माझ्याकडं 2 पेशंट आले ज्यांना ताप आहे, पण एकाला ताप हा मानसिक आघात झाल्यामुळं आलेला आहे आणि एकाला ताप हा इन्फेक्शनमुळे झालेला आहे, तर ह्या दोघांना मी एकच औषध नाही देऊ शकत. ज्या कारणामुळे त्यांना त्रास होतोय, जी लक्षणं आहेत तशी त्यांना औषध पद्धती दिली जाते. प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत, त्यामुळे एकच औषध सगळ्यांना लागूच होत नाही. होमिओपॅथीमध्ये त्या व्यक्तीचा शारीरिक, मानसिक, त्या व्यक्तीची आवड निवड, प्रकृती, उष्ण, थंड, आयुष्यात घडलेल्या पूर्वघटना, वजन, उंची या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार केला जातो आणि योग्य औषध दिल्याने रोगाचे समूळ उच्चाटन होते. औषधाची मात्रा ही आजाराच्या तीव्रतेवर ठरलेली असते. होमिओपॅथीमध्ये असाध्य व जुनाट रोगांच्या यशस्वीपणे उपचार होतात. आज विश्वामध्ये प्रामुख्याने भारत देशामध्ये होमिओपॅथिक औषध प्रणालीचा अवलंब करणाऱ्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. हे सर्व औषध प्रणालीच्या परिणामतेमुळे सिद्ध झालेले आहे. अबाउट माय सोशल मीडिया, माझं फेसबुक पेज आहे. तसेच माझा आजीबाईचा बटवा हा 67,000 लोकांचा ग्रुप आहे की ज्या ठिकाणी आपण हेल्थ इन्फॉर्मेशन शेअर करत असतो. तसेच आरोग्य धनसंपदा हा 25,000 लोकांचा ग्रुप आहे.
माझं स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे, ज्याच्यावर प्रत्येक आजाराची माहिती मी व्यवस्थित देत असते. जर तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील आजारांची माहितीही मिळू शकते. अबाउट माय क्लिनिक, हा माझा रिसेप्शन एरिया आहे क्लिनिकचा. माझी कन्सल्टिंग रूम, तसेच चेकिंग मेडिसिन सेक्शन. समर्थ होमिओपॅथी क्लिनिकमध्ये आलेले पेशंटचे रिझल्ट या ठिकाणी थोडक्यात आहेत. जर तुम्हाला सविस्तर माहिती हवी असतील तर तुम्ही माझ्या पेजला फॉलो करू शकता. त्या ठिकाणी मी डिस्प्ले करत असते. ती 79 इयर्सची आजी आहे, या ठिकाणी दाखवते. जिला सोरायसिस आहे. सर्व उपचार तिनं केलेले आहेत, आयुर्वेदिक, ॲलोपॅथिक. लास्ट तिनं होमिओपॅथिक चूज केली आणि विदिन 6 मंथ्समध्ये तिला हा फरक दिसत आहे. या ठिकाणी बघा ब्लॅकिश हे आहेत आणि या ठिकाणी तसेच पिंपल्स, थायरॉइडसुद्धा आपण कंट्रोलमध्ये केलेला आहे. किडनी स्टोन, एक्झिमा, म्हणजे प्रत्येक आजारावर होमिओपॅथिक उपचार पद्धती अतिशय यशस्वीपणे काम करते. त्यामुळे नक्की तुम्ही या पॅथीचा अवलंब करा. आणि तुम्ही एवढे छान ऐकून घेतलं त्याबद्दल थँक्यू सो मच. ओम शांती. निराकार परमपिता शिव परमात्मा श्री विठ्ठल चरणी प्रणाम करून मी माझं वक्तव्य सुरू करते. तर जास्त वेळ घेणार नाही, पण कृपया सर्वांनी शांततेने ऐकून घ्यावं, कारण हे आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण आपलं रोजचं डेली जीवन जगत असताना ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये मनशांती प्राप्त करण्यासाठी खूप महत्त्व आहे. तर आज या तिळगुळाच्या समारंभी बरेच महिला आपल्या समोर उपस्थित आहेत. तर नारी ही खूप महान आहे. भारताच्या नारीने प्राचीन काळापासून एक आदर्श प्रस्थापित केलेला आहे. ती जिजाऊ सारखी एक आदर्श माता आहे, तसेच सीतासारखी आदर्श पत्नी आहे, आदर्श बहीण आहे, आदर्श साथी आहे. तर आपल्याला गर्व आहे भारताच्या नारीवर. नारी शब्दाचा अर्थ काय? ना म्हणजे नष्ट आणि री म्हणजे अवगुणांना नष्ट करणारी ही नारी आहे. बघा, आपल्या भारताच्या प्राचीन संस्कृतीमध्ये महिलांना हे अति आदरणीय पूजनीय स्थान आहे. आपण पाहतो की पुरुषाच्या अगोदर स्त्रियांचं नाव आहे. लक्ष्मी, नारायण, राधा, कृष्ण, है ना. एवढंच नाही तर स्वतः परमात्माला सुद्धा पिता म्हणायच्या अगोदर काय म्हणलेलं? त्वमेच माता पिता. मातृ शक्ती म्हणलेले ना, मातृ भाषा म्हणलेलं आहे, मातृभूमी म्हणलेलं आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये अनेक देवी सुद्धा आहेत, है ना. दुर्गा, सरस्वती, काली, अंबे, हे कुणाचं यादगार आहे? सर्व आपण सर्व स्त्रियांचं शक्तीचंच हे यादगार आहे. म्हणून म्हटलं जातं यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. जिथं नारीची पूजा होते तिथं देवता निवास करतात. म्हणजे अशी ही नारी ही खूप महान आहे ना. आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये अनेक अशा नारी होऊन गेल्या, जसं शिवाजींना घडवणारी जिजाई, मदर टेरेसा मातृत्वाचा धडा देणारी, तसेच कल्पना चावला आंतरात झेपवणारी, झाशीची राणी, अशा अनेक महिला आहेत की ज्यांनी आपल्या कर्तृत्वाद्वारे महान कार्य केलेलं आहे. पहा, आपण पाहतो की नारीमध्ये परिवाराला पालना करण्याची शक्ती आहे. आपण पाहतो एखाद्या परिवारामध्ये एखादा जर पुरुष मृत्यू पावला तर महिला काय करते? दुसरं लग्न करत नाही. काय करते? भांडे घासील, कपडे धुईल, काही मेहनत करेल, पण आपल्या परिवाराची ती पालना करेल. म्हणजे परिवाराला पालना करण्याची शक्ती सुद्धा कुणामध्ये आहे? महिलामध्ये आहे. तसेच आपण पाहतो अटॅक जास्त कुणाला येतात? पुरुषाला येतात का स्त्रियांना येतात? कुणाला येतात? पुरुषांना. ही सर्व अटॅक सहन करण्याची शक्ती सुद्धा कुणामध्ये आहे? महिलामध्ये आहे, है ना. आणि आपण पाहतो की व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा पुरुष हा धन कमवतो, परंतु धनाची देवी कोण आहे? लक्ष्मी आहे. पुरुष हा विद्या घेतो, पण विद्येची देवी कोण आहे? सरस्वती आहे. आणि किती जरी बलशाली व्यक्ती असेल तर त्यांनी ती शक्ती कुणाकडून घेतली? देवीकडून, है ना. म्हणून म्हणतात शिवाजी महाराज एवढे बलशाली होते, परंतु काय म्हणतात पहिलं? जय भवानी, जय शिवाजी. म्हणजे एवढं नारीचं हे
सर्वांची दाता कोण आहे? महिलाच आहे, देवीच आहे. एवढी प्रचंड शक्ती आपल्यामध्ये आहे. फक्त काय जरूरत आहे? त्याला उजागर करण्याची. काही काळापूर्वी म्हणजे 1000 वर्षापूर्वी इंग्रजी आक्रमणानंतर महिलांचं स्थान कमी झालं होतं. पुरातन काळापासून तर महिला श्रेष्ठ होत्या, परंतु काही विद्वानांनी महिलांना त्यांच्या संकुचित विचारांनी महिलांना नरकाचं द्वार समजले है ना. आणि त्यामुळं काय झालं, महिलांना 4 भिंतीमध्ये बंद करण्यात आलं. ना त्यांना वेद म्हणण्याचा अधिकार आहे, ना ओम म्हणण्याचा अधिकार ठेवला होता. परंतु तरीही ही नारी शांत राहिली, कारण ती काय होती? पुरुषांची जन्मदाता होती. परंतु अलीकडच्या काही काळामध्ये नारीचा स्वमान, नारीचा गौरव तिचा परत प्राप्त झाला. आज आपण पाहतो की नारी सशक्तीकरण करण्यासाठी, नारीचा गौरव प्राप्त करण्यासाठी, नारीला पुढे आणण्यासाठी अनेक प्रयास होत आहेत, अनेक क्रांती होत आहेत. आज नारी प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. असं कुठलं क्षेत्र आहे का? पायलट सुद्धा झालेली आहे. आणि प्रत्येक प्रशासकीय क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये नारीने हे उच्च स्थान प्राप्त केलेलं आहे ना. पण ही प्रगती झालेली आहे, परंतु त्याचबरोबर काय झालेलं आहे? त्याचबरोबर काय झालेलं आहे? कारण आज नारी, महिला हा विचार करते की मी पुरुषाच्या बरोबर आहे ना. प्रत्येक नारी हा विचार करते की नाही, मी पुरुषासारखं ड्रेस घालेल, मी पुरुषासारखं डिग्री प्राप्त करेल. परंतु आपले कर्तव्य आपण विसरले नाही पाहिजे. आज आपण पाहतो जेवढी नारींची प्रगती झालेली आहे, त्याचबरोबर घटस्फोटाचे प्रमाण जास्त वाढलेले. का? कारण की योग्य प्रगती झालेली नाही. कारण आपण काय करतो? आपले कर्तव्य विसरून प्रतिस्पर्धा करतो. काय प्रतिस्पर्धा करतो? की घरामध्ये पुरुषांनी काम केलं पाहिजे तर मी करेल, त्यांनी भांडी घासली तर मी घासेल, त्यांनी स्वच्छता केली तर मी करेल. तर ही काय झाली? एक ईर्ष्या झाली, प्रतिस्पर्धा झाली. आपण आपले उंच शिखरावर पोहोचलं पाहिजे नारींनी. सगळे काही त्याच्यामध्ये गुण आहेत नारींनी, पण प्रत्येक नारीमध्ये हा नर सामावलेला आहे. तर आपण आपले गुण विसरले नाही पाहिजे. म्हणजे पुरुषाची बरोबरी करतानाही बरोबरी करा, परंतु आपले गुण, आपले कर्तव्य आपण विसरलं नाही पाहिजे. आणि ही आपले कर्तव्य विसरल्यामुळं आपण फक्त ईर्ष्यावश काय करते? बरोबरी करते. तर त्यासाठी जुन्या रूढी परंपरा, अंधश्रद्धा सोडत असताना सुद्धा आपण आपली मर्यादा पाळली पाहिजे है ना. तर मी आपल्यासाठी काही महत्वाची टिप्स देणार आहे. तर पहिली गोष्ट की माता ही काय आहे? मुलाचा पहिला गुरु आहे है ना. कारण की मुलाला बोलायला कोण शिकवतं? पहिल्यांदा माताच शिकवते. परंतु ते शिकवताना काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे, मधुर शब्द बोलले पाहिजे, कटू वचन नाही बोलले पाहिजे, नम्रताने बोललं पाहिजे, शालीनतेने बोललं पाहिजे. हे जर आपण शिकवत नसेल तर आपलं कर्तव्य आपण पूर्ण करू शकत नाही. जे मुलामध्ये संस्काराचं बीजारोपण करायचं काम कोणाचं? महिलाचं आहे. कारण की पहिल्यांदा लहान मूल कुणाजवळ असतं? महिलांजवळच असतं. परंतु आपण आज काय करत आहे? जास्त महिला कशामध्ये गुंग आहे? टीव्ही. सिरियलची वेळ झाली, अजिबात सुखू द्यायची नाही. मग ते मुलगा अभ्यास करतोय का मोबाईल बघतोय का त्या शाळेतून आलाय, काही नाही, पहिलं माझी सिरियलची वेळ झाली. पण तसं न करता महिलांनी काय केलं पाहिजे? जागृत झालं पाहिजे. आपल्या मुलावर लहानपणीच आपण संस्कार केले पाहिजे. कारण की ते मातीच्या गोळ्याप्रमाणे असतं. जसं आपण त्याला घडू तसं ते घडतं. एक कहाणी माहित असेल ना, एक जेव्हा गुन्हेगार, त्याला फाशीची शिक्षा झाली आणि त्याला विचारलं, कारण तो खूप अट्टल चोर होता, गुन्हेगार होता, आणि त्याला विचारलं की तुझी अंतिम इच्छा काय? त्यांनी काय केलं? आपल्या आईला जवळ बोलवणे, कानफडीत दिली आणि सांगितलं की मी जेव्हा पहिल्यांदा चोरी केली, पहिल्यांदा गुन्हा केला, तेव्हा माझ्या आईने काय केलं? मला रोखलं नाही, त्यामुळे मी आज अट्टल गुन्हेगार झालो. तसं आपल्याला पहिल्यापासूनच मुलामध्ये काय केलं पाहिजे? संस्कार. जर आपण लहानपणी संस्कार केले तर ते मुलं मोठं होऊन काय होती? स्वतःबद्दल, समाजाबद्दल आपली जी काही जिम्मेवारी ती व्यवस्थित समजते. आणि दुसरं म्हणजे महिलांना हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जेव्हा जेवण बनवतो तेव्हा ते जेवण कसं बनवलं पाहिजे?
आज आपण पाहतो पूर्वीच्या काळी तरी देवाला प्रसाद दाखवायचा आहे, देवाला प्रसाद दाखवायचा या चिंतनात बनवत होतो. परंतु आज काय करतो आपण? चिडचिड करत, रागराग करत, टीव्ही बघत किंवा वाईट विचार करत, आणि ह्या विचारात आपण अन्न बनवतो. मग खाणाऱ्यावर काय होतं? जसं अन्न तसं मन. तुम्ही ज्या विचारामध्ये अन्न बनवता त्या विचाराचा परिणाम खाणाऱ्या सदस्यावर होत असतो. आपल्या घरात ते मुलं, स्त्री, पुरुष जे पण परिवार असेल ते जर घरामध्ये अशांत होऊन जरी आला तरी पण आपण शांत मनाने ईश्वर चिंतनामध्ये चांगले विचार करत जर अन्न बनवलं तर खाणाऱ्याचं मन सुद्धा काय होतं. म्हणून आपण बघा बाहेरचं सुद्धा मुलं काय करतात आजकाल. बाहेरचं जसं मॅडमनी पण सांगितलं की त्याचा स्वास्थ्यावर पण किती वाईट परिणाम होतो. बर्गर, पिझ्झा, हे जे फूड्स असतात जंक फूड, त्यामुळं स्वास्थ्यावर तर होतं आणि मनावर पण होतं. मग आपण कंटाळा करतो आणि काय करतो, मुलांना अशी सवय कोण लावतो? आपणच लावतो. याचं कारण आपणच आहे. तर त्यासाठी आपण या गोष्टीसाठी कंटाळा न करता चांगल्या चिंतनामध्ये, ईश्वरी चिंतनामध्ये, हे आमच्या ब्रह्मकुमारी संस्थेत काय चिंतन करायचं ते पण सांगितलं जातं प्रत्येक कर्म करताना. त्या चिंतनात जर आपण आहार बनवला तर बघा आपलं पण मन काय राहतं? शांत, आणि दुसऱ्यांचं पण शांत. आणि या फॅशनच्या युगामध्ये पहा इतकी फॅशन वाढली आहे की फॅशनच्या नावावर मनुष्य काय करत आहे? स्त्रिया अंग प्रदर्शन करत आहे. फॅशन करा परंतु आपली मर्यादा न सोडता अंग झाकून घेतलं पाहिजे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण आपल्या जीवनामध्ये आणल्या तरी आपलं जीवन कसं होतं? खूप महान होऊ शकतं. आणि पहा महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण अपेक्षा खूप ठेवतो. महिलांना जास्त अपेक्षा असतात की मला विचारलं पाहिजे, माझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. परंतु सर्वात मोठं दुःख कशाचं असतं? अपेक्षा भंगाचं. तर मी तुम्हाला एक छोटीशी एक्सरसाइज सांगते. सगळ्यांनी हात वरी करा, असा उजवा, सगळ्यांनी हात वरी करा आणि आपली पाठ थोपडा. वा रे मै, मला मागे करा. वा रे मै, वा रे मै, वा रे मै. काय करायचं? आपणच आपली प्रशंसा करायची है ना. कुणी करू अथवा, कारण आपल्याला वाटतं की आम्ही दिवसभर एवढं काम केलं, एवढी स्वच्छता केली, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, तरी साधं कुणी मनात सुद्धा नाही केलं म्हणून. मग कुणी काय म्हणायची गरज आहे? कारण आपण केलं तर आपणच काय करायचं? आपली महिमा करायची. म्हणजे काय होईल? आपण जर संतुष्ट राहिलं तर आपण सगळ्या घरच्या मेंबरला सुद्धा काय करू? संतुष्ट होऊ. आपणच जर चिडचिड केलं, रागराग केलं, दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवल्या तर काय होईल? घरामधलं वातावरण. म्हणून म्हणतात बघा, घरात जर पहिल्यांदा नवीन सून आली की काय म्हणतो आपण? लक्ष्मी आली म्हणतो. लक्ष्मी कधी म्हणता येईल? तिच्यात काय पाहिजे? लक्ष्मीसारखे गुण. आणि जर लक्ष्मीसारखे गुण नसेल तर काय म्हणतो आपण? शब्द घ्यायला नको. तर आपण सर्व कोण आहे? घराघरातल्या लक्ष्मी आहे. आणि आपल्या घराला स्वर्ग बनवण्याची जिम्मेवारी कुणाची आहे? आपल्या सर्वांची. कारण की आपल्या घराचं एक मंदिर आहे आणि त्या मंदिराचा प्रसाद मी बनवत आहे. या चिंतनामध्ये तुम्ही काय करा? सात्विक अन्न तयार करा. कारण की मंदिरामध्ये कधी मांसाहार वगैरे चालतो का? नाही. तर सात्विक अन्न जर तुम्ही, मी घरातली लक्ष्मी आहे आणि माझ्या घराला मला स्वर्ग बनवायचा आहे, माझे मुलं देवता समान बनले पाहिजेत, या चिंतनात जर तुम्ही घरामध्ये मांस मदिराचं सेवन होणार नाही. तर असं तुम्ही करा, बघा तुमचं घर काय होईल? जरूर स्वर्ग होईल. आणि 3 गोष्टी लक्षात ठेवा. आपलं जीवन जर आपल्याला सुखी बनवायचं असेल तर 3 ए मी सांगते. एक आहे ऍडजस्ट. परिस्थिती जेवढं आहे तेवढं स्वतःला ऍडजस्ट करायला शिका. परिस्थितीशी ऍडजस्ट करा, है ना. ऍडजस्ट नाही झालं तर काय करा? ऍक्सेप्ट, स्वीकार करा जे आहे जसं आहे. कारण म्हणतात की समय से पहले और भाग्य से आधी किसी को कुछ मिलने वाला नहीं. आपल्या नशिबात जे आहे ते आपल्याला मिळेल. ईर्ष्या करून उपयोग आहे का? उपयोग करून नाही, है ना. कारण जे आपल्या नशिबात आहे आपल्याला ते मिळणारच आहे. जे ऍक्सेप्ट करा, स्वीकार करा, जे काही आहे जसं काही आहे स्वीकार करा. आणि ते नाही झालं तर शेवटी काय करा? अवॉइड करा, टाळा, पण खुश ठेवा. कारण की आपल्याला सुखी ठेवणं, खुशी ठेवणं ही कोण आहे? आपली
अनिवार्य आहे. काही करा पण स्वतःची खुशी आणि आपली मानसिक शांती जाऊ नका. आणि मानसिक शांती प्राप्त करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे सकारात्मक चिंतन है ना. स्वतःसाठी, आपल्या मुलासाठी, आपल्या परिवारासाठी. तर बघा आपण काय चूक करतो घरात, सारखं मुलाबद्दल नकारात्मक, हा आगावच आहे, अभ्यासच करत नाही, खोडकरच आहे, हा काही पास होणारच नाही. कुणी बीज टाकलं आपण. म्हणजे जर आपल्याला जे काही आपल्या मुलांच्या बाबतीत, पतींच्या बाबतीत, परिवाराच्या बाबतीत जे काही घडवायचं आहे त्याचं पहिलं काय करा तुम्ही, तसं चिंतन करा. कारण की विचार हे बीज आहे आणि घटना काय आहे त्याचं प्रत्यक्ष फळ आहे. त्यामुळं पहिलंच तुम्ही चांगले विचार करा की माझा मुलगा महान आहे, माझा मुलगा चांगला शिक्षक होणार आहे, माझा मुलगा म्हणजे त्याच्यामध्ये चांगले संस्कार तुम्ही संकल्पापासून सुरुवात करा. बघा तुम्ही काय होईल ते. तुम्ही हा प्रयोग करून बघा. आजपासून हा प्रयोग करा की मी माझ्या मुलाबद्दल, पतीबद्दल, सासूबद्दल, परिवाराबद्दल कधीच निगेटिव्ह विचार करणार. हे चांगलं आहे, हे चांगले, हे चांगले, हा मुलगा चांगला आहे, हुशार आहे, टॅलेंट आहे, हा मोठा चांगल्या पदावर होईल, हा काय अभ्यासच करत नाही, हा काहीच करणार नाही, ह्याला असंच नाही तसंच नाही, हा विचार करतो. मग त्याचे विचार काय होतात, त्या संकल्पाचा प्रभाव मुलावर होतो. कारण तुम्ही जसं विचार करता तसं हे घडत जातं. त्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या जीवनात ज्या काही घटना घडतात त्या घटनेमागं आपल्याला काय होत असतो, फायदाच होत असतो. त्यामुळे आपण जे नुकसान झालं ते पाहायचं नाही, परंतु काय पाहायचं, कुठल्याही कठीण परिस्थिती येते आपल्या जीवनामध्ये, ती कशाला येते, आपल्याला काही ना काही शिकवण्यासाठी येते. तर त्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आपल्या मनाची अवस्था अचल, अडोल, स्थिर ठेवायला शिकलं पाहिजे. हेच या ब्रह्मकुमारी संस्थेमध्ये सांगितलं जातं. काही जणांच्या मनामध्ये हा पांढरा वेश पाहून गैरसमज असतो की इथं गेलं की आम्हाला काय संन्यास करावा लागतो का, त्यांच्यासारखे पांढरे वस्त्र घालावे लागतात का, तसं काही नाही. कारण की पहा की सर्वात महत्वाची सुंदरता म्हणजे आपल्या विचाराची सुंदरता. एखादी सुंदर स्त्री आहे, खूप नटलेली आहे, भरपूर चांगली साडी घातली, दागिने घातले, सगळं काही, पण स्वभाव जर चांगला नसेल, चिडचिडा असेल, आपल्याला थोडा वेळ छान वाटतं, तिच्या सहवासात राहायला बरं वाटतं, 10 मिनिटं 15 मिनिटं, आणि तिचा स्वभाव कळाल्यानंतर नको ग बाई म्हणतो, काय गरज नाही. म्हणजे सर्वात सुंदरता ही आपल्या मनातल्या विचारांची सुंदरता आहे, आपल्या चरित्राची सुंदरता आहे. दिव्य गुणाचा शृंगार हा सर्वात मोठा शृंगार. शृंगार करू नका असं मी म्हणत नाही, साधी राहणी, उच्च विचार, शृंगार करा, परंतु आपले विचार कसे ठेवा, श्रेष्ठ विचार ठेवा. आणि तुमच्या त्या श्रेष्ठ विचारांचा प्रभावच तुमच्या घरातल्या सदस्यावर पडणार. तर ती आमची शिकवण. याचा अर्थ आम्ही या ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये समर्पित आहे, डिवोटेड आहे, म्हणून आम्ही काय केलेले, हे सफेद वस्त्र घातलेले. बाकी कुणाला कंपल्शन नाही. इथं काय तुम्हाला संसार सोडायला सांगितलं जात नाही. जसं आपण पाहतो कमळ कुसळ असतं, पाणी आणि चिखलामध्ये असतं, तरी त्यापासून कसं असतं, अलिप्त असतं. तसं संसारात राहायचं आहे, पण संसारातल्या गोष्टी आपल्यामध्ये नको. ईर्ष्या, द्वेष, तुझं आपण पाहतो एखाद्या लग्नामध्ये जर कुणी चांगला आहेर जरी नाही केला तरी आपलं मन काय होतं, जळायला, की काय त्यांनी नाही केलं, आपण लगेच बरोबर आहे, त्यांना येऊ दे, मी कसं करते बघ, लगेच बनला. ईर्ष्या, आणि ईर्ष्या काय करते, मनुष्याला सुखी राहू देत नाही. बघा आपल्या कपाटात किती जरी साड्या असल्या 10 तरी हव्यास, अजून एक पाहिजे, किती जागे, बरोबर शेजारच्याला मिळालं ना. ईर्ष्याची कहाणी माहिती का, एक व्यक्ती होता आणि त्यांनी देवाला प्रसन्न केलं. देव म्हणलं तुला काय पाहिजे ते माग, पण तुझ्या दुप्पट कुणाला मिळणार, शेजाऱ्याला. मग त्यांनी देवाला म्हणलं एक बंगला दे, दुप्पट शेजाऱ्याला. देवाला म्हणला गाडी दे, दुप्पट. आता स्वतःला मिळालं त्याचा आनंद नाही, परंतु कशाचं दुःख, माझ्या दुप्पट शेजाऱ्याला. त्यांनी देवाला काय मागितलं माहिती का, म्हणलं देव माझा एक डोळा फोडून टाक म्हणलं. कारण की शेजाराचे दोन्ही डोळे, म्हणजे ईर्ष्या मनुष्याला सुखी राहू देत नाही. तर आपण या विकारापासून जेवढे मुक्त होतात तेवढं आपलं जीवन काय होईल, सुखी. तर तेच ही संस्था शिकवते की तुम्ही संसारात राहा, पण संसारामधले विकार तुमच्यामध्ये नको, तर तुमचं घर काय बनेल, सुंदर स्वर्ग बनेल. म्हणजे एक चांगलं जीवन तुम्ही जगा, एक आदर्श जीवन जगा. म्हणजे या संस्थेचं लक्षच आहे की न
बन जाए और नारी ऐसा कर्म करे श्री लक्ष्मी बन जाए. म्हणजे अशा देवता समान महान जीवन आपल्याला बनायचं. नुसतं त्या देवतांची पूजा अर्चा करायची नाही, पण ते दैवी गुण आपल्या जीवनामध्ये धारण करायचे आहेत. तर आपल्या या संस्थेच्या देश विदेशात जवळजवळ 8,500 शाखा आहेत. या ठिकाणी कुठला धर्म नाही, जात नाही, पंथ नाही, कुठली अंधश्रद्धा नाही. तुम्ही एकदा या इथं आपल्या पंढरपूरमध्ये मला पाहिजे सुंदर पॉम्पलेट आहे. कुंभार गल्लीमध्ये आपलं खूप सुंदर म्युझियम आहे, ज्या ठिकाणी लक्ष्मीनारायण राधाकृष्ण याचे हलते देखावे आहेत. तसेच पंढरपूरमध्ये 5-6 ठिकाणी आपले क्लास चालतात. वांगीकर नगरला, टाकळी रोडला, इसबावीला, ज्या ठिकाणी रोज आमचा सत्संग असतो. ईश्वरीय ज्ञानदानाचं काम चालू असतं. ही पॉम्पलेट्स आहेत. नंतर ज्याला पाहिजे त्यांना द्या, मध्येच नको डिस्टर्ब ना, नंतर घेतील. तर अशा प्रकारे हे खूप आगाढ ज्ञान आहे. आज बराच वेळ झालेला आहे, आपण बऱ्याच महिला इथं खूप वेळापासून बसलेला आहात. तर मी थोडंसं मेडिटेशन तुम्हाला करू इच्छिते. तर इथं या संस्थेत जो मेडिटेशन आहे त्या मेडिटेशनमध्ये आपण कोण, ईश्वर कोण, कारण की आपण मी म्हणतो, तर मी म्हणणारी शक्ती आपल्यामध्ये कोण आहे, ही आत्मा, सोल. कारण ती निघून गेली की आपण काय म्हणतो, प्राण गेला, ज्योत मावळली, आणि ती अजर अमर अविनाशी आहे. तर अशा आत्मिक चिंतन करणं, आपल्या गुणाचं चिंतन करणं, परमात्माचं चिंतन करणं, हे या मेडिटेशनमध्ये शिकवलं जातं. कारण जेवढी आपण मनाची एकाग्रता करू तेवढं आपल्यामध्ये एक मानसिक शक्ती, एक मानसिक ऊर्जा निर्माण होते. असंभव कार्य पण आपण संभव करू शकतो. तर आज जसं तिळगुळाचा कार्यक्रम आहे, याच्या मागचं सुद्धा आध्यात्मिक रहस्य आहे. काय रहस्य आहे, कारण की पहा तुम्ही, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर गोड गोड बोला म्हणजे काय पाहिजे, तोंडामध्ये मिठास. कुंकू लावतो ना आपण, कुंकू हे आत्मस्थितीचं लक्षण आहे. मंदिरात गेलं तरी आपण कुंकू लावतो, किंवा माझं नशीब म्हणून डोक्यावरच हात ठेवतो. तर आपली आत्मा ही दोन्ही भुवयाच्या भ्रुकुटीमध्ये राहत असते. डोळ्याद्वारे पाहते, कानाद्वारे ऐकते, तोंडाद्वारे बोलते, कर्मेंद्रियाद्वारे आपण कर्म करत असतो. ही स्मृती जेव्हा तुम्ही तुमच्या कर्मामध्ये ठेवताल तेव्हा काय होईल, तुमचं कर्म हे खूप चांगलं आणि योग्य कर्म होईल. निर्णय शक्ती पण आपली वाढेल, आपल्या दैवी गुणांचा विकास होईल. मधुरता, सहनशीलता हे आपल्या महिलांचे पारिवारिक मूल्य आहेत. आपल्या घराला सुखी ठेवण्यासाठी नम्रता, धैर्यता, सहनशीलता ही आमच्याकडे दिव्य गुणाची माला सांगितली जाते. आणि हा दिव्य गुणाचा शृंगार कसा करायचा तेही सांगितलं जातं. आणि हे जर आपल्या जीवनामध्ये असतील तर आपण आपलं घर परिवार काय बनवू शकू, जरूर स्वर्ग बनवून त्या घर परिवारातली आपण साक्षात लक्ष्मी बनू. आणि खऱ्या अर्थाने संक्रांत साजरी केली असं म्हणतो है ना, कारण ही मोठी क्रांती आहे, आपल्या विचारांची क्रांती. आणि जे विचार आपण ऐकतो तेच आपल्या मनामध्ये विचार चालत असतात. तर आपल्या मनात पॉझिटिव्ह विचार चालण्यासाठी काय केलं पाहिजे, रोज पॉझिटिव्ह विचार ऐकले पाहिजे. तर काय होतील पॉझिटिव्ह विचार. बघा कुणाचे विचार पॉझिटिव्ह, कुणाचे निगेटिव्ह काय असतात, कारण काय, बघा तुम्ही जे काही पाहता, जे काही ऐकता, जे काही वाचता त्याचा सूक्ष्म परिणाम आपल्या मनावर होत असतो. पहा तुम्ही, सूक्ष्म उदाहरण देऊन मी हे माझं वक्तव्य पूर्ण करते, वेळ झालेला आहे. पहा आपण की एखादी घटना आपण ऐकलेली असते की अमुक अमुक व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला, असं घडलं, त्याला खूप मार लागला. टीव्हीमध्ये आपण 30 न्यूज पाहतो की ॲक्सिडेंट वाढलेले आहेत, घटना घडत आहेत, आपल्या बाजूला तसंच घडतं. आणि एक दिवस काय होतं की आपला मुलगा घरी लवकर येत नाही. लवकर घरी नाही आला की आपल्या मनामध्ये काय विचार येतात, फोन लागत नाही, घरी लवकर येत नाही, काहीतरी झालं असेल, ॲक्सिडेंट झाला असेल का, तो पडला असेल का, चांगला विचार येणार नाही. काहीतरी शाळेमध्ये कार्यक्रम असेल किंवा मित्राकडे गेला असेल, नाही, लगेच निगेटिव्ह. का, कारण आपण तेच पाहिलं, तेच ऐकलं, तेच वाचलं, आणि त्यामुळे मुलं सुद्धा आज बिघडत. आपण लहानपणीच मुलांच्या हातात मोबाईल देतो, स्वतः बिझी राहण्यासाठी त्यांना मोबाईल देतो, आणि मुलं तेच मोबाईलमध्ये पाहतात, तेच ऐकतात, टीव्हीमध्ये तेच करतात, आणि आज आपण म्हणतो मुलं बिघडली. कुणी बिघडवलं, आपणच बिघडलं. तर त्यासाठी मी सर्व माता भगिनींना हीच विनंती करते की आपल्या सर्वांची जिम्मेवारी आपल्या घर परिवाराला सुधारण्याची, घर परिवाराला स्वर्ग बनवण्याची.
त्यासाठी आपल्या या ब्रह्माकुमारी विद्यालयात 7 दिवसाचा मेडिटेशन कोर्स असतो आणि तो विनामूल्य आहे, कुठल्याही प्रकारची फीस नाही आहे. तर आपण तिथं येऊन 7 दिवसाचा कोर्स करू शकता किंवा या ठिकाणी जरी आपण सर्व एकत्र आला तरी आम्ही आपल्याला 7 दिवसाचा मेडिटेशनचा कोर्स करू शकतो. तर मी 2 मिनिट मेडिटेशन करून घेते. सगळ्यांनी शांत बसायचं आहे. सरळ ताट बसा. डोळे उघडे ठेवा किंवा बंद ठेवा, तुमच्यावर आहे. आणि मी जे काही विचार देतील त्या विचाराशी एकरूप व्हा. सगळ्या विचारांना बाजूला ठेवून या ठिकाणी आपल्या मन बुद्धीला एकाग्र करा. विचार करा, मी एक आत्मा आहे. मी एक आत्मा आहे. दोन्ही भुवयाच्या भ्रुकुटीमध्ये स्थित आहे. डोळ्याद्वारे पाहणारी, कानाद्वारे ऐकणारी, तोंडाद्वारे बोलणारी, कर्मेंद्रियाद्वारे कर्म करणारी मी एक चैतन्य शक्ती आहे. मी आत्मा परमपिता परमात्माची संतान आहे. मी शिवशक्ती आहे. माझ्यामध्ये अनेक गुण आहेत. नम्रता, सहनशीलता, धैर्यता. आणि मी आज निराकार परमपिता शिव परमात्मा समोर प्रतिज्ञा करत आहे की आजपासून मी माता माझ्या घराला स्वर्ग बनवेल व घरामध्येही त्या सर्व गुणांनी व्यवहार करेल. माझ्या व्यवहारामध्ये सर्वांना सुख मिळेल. मी रोज ईश्वरीय चिंतन करेल. माझा जो स्वयंपाक मी ईश्वरी चिंतनामध्ये बनवेल. मी माझं जीवन श्रेष्ठतर बनवेल. त्याचबरोबर माझा घर परिवारही श्रेष्ठ बनवेल. अशी स्मृती ठेवून अनुभव करा की सर्व शक्तिवान परमात्माची शक्ती माझ्यामध्ये प्रादुर्भाव करत आहे व मी आत्मा शक्तिशाली बनत आहे. माझ्यामध्ये ईश्वरीय शक्तीचा संचार होत आहे व माझ्यामध्ये एक दृढता येत आहे. मी आत्मा स्वतःला ईश्वराच्या सुख, शांती, प्रेम, आनंद, शक्ती या गुणांनी संपन्न अनुभव करत आहे. धन्यवाद परमात्मा. धन्यवाद. ओम शांती. या ठिकाणी मला बोलण्याबद्दल चान्स दिला तर मी संत नामदेव शिंपी समाज व या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष धट सर तसंच जे कार्यकर्ते वगैरे आहेत त्या सर्वांचे मला कुणाचे नाव माहीत नाही. आणि सर्वात म्हणजे एवढा वेळ झाला असताना सुद्धा आपण सर्व महिलांनी शांतपणाने हे ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद करते. ज्यांनाही 7 दिवसाचा आपला कोर्स घ्यायचा असेल तर आमच्या सेवा केंद्रावर येऊन विनामूल्य आपण घेऊ शकता माहिती. धन्यवाद मॅडम. यानंतर नारी शक्ती म्हणजे काय आणि ती प्राप्त करण्यासाठी आपण कोणते गुण आपल्यात आत्मसात केले पाहिजेत आणि ते कसे प्राप्त केले पाहिजेत आणि त्याचा उपयोग आपल्या कुटुंबासाठी आपल्या स्वतःसाठी कसा केला पाहिजे याचं उत्तम मार्गदर्शन आपल्याला मॅडमने केलेलं आहे. धन्यवाद मॅडम. यानंतर 11 महिलांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम प्रमुख अतिथींच्या हस्ते होईल. त्यानंतर आपणाला ज्या प्रमुख कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आहेत माने मॅडम या 2च मिनिटात आपल्याला म्हणजे अध्यक्षीय भाषण करतील आणि कार्यक्रम समाप्त होईल. मी सर्व नामदासताईंना विनंती करते की त्यांनी पाहुण्यांच्या हस्ते वाण व हळदी कुंकू घ्यावे. सर्व नामदासताईंनी पुढे यायचं आहे. आपले अध्यक्ष धट सरांना एक ईश्वरी भेट आम्ही देऊ इच्छितो. त्यांनी यावं समोर.
त्याबद्दल विशाल धट सरांचे मी आभार मानते. त्यांनी खूप छान असा उपक्रम इथं राबवलेला आहे. प्रत्येक ठिकाणी असं असं बघितलं जातं की होम मिनिस्टर वगैरे खेळ खेळले जातात, पण वेगळ्या प्रकारे त्यांनी या ठिकाणी आज जो कार्यक्रम राबवला, डॉक्टर बाचल मॅडम यांना बोलून महिलांच्या जे समस्या आहेत त्याच्यावर त्यांनी उपाय सांगितलेले आहेत. चांगलं मार्गदर्शन महिलांसाठी त्यांनी केलेलं आहे. महिलांच्या जे दैनंदिन गरजा आहेत, रोजच्या जीवनातले रोज अडचणी आहेत जे ते फेस करतात, ते प्रॉब्लेम त्यांनी कुणाला शेअर करू शकत नाहीत, असे पर्सनल प्रॉब्लेम त्यांनी आज खूप छान महिलांसमोर सादर केलेले आहेत. अशा याच्यामुळे मी विशाल धट सरांचे आभार मानते. खूप छान प्रतिसाद महिलांचा मिळालेला आहे. आज हळदी कुंकाच्या माध्यमातून त्यांनी महिलांसाठी खूप छान असे उपक्रम असेच पुढे पण चालू ठेवावे अशी मी सर्व महिलांच्या वतीने मी अपेक्षा करते. नामदेव शिंपी समाजातर्फे जो कार्यक्रम केला आणि त्याद्वारे जे खेळ किंवा नाविन्यक्रम वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवण्यात आले आणि महिलांना ज्या दैनंदिन ज्या अडचणी असतात त्यातून कसं बाहेर निघायचं किंवा स्वतःच्या समस्या त्यातून आपला जो दुःख असेल ते विसरून नवीन नवीन आपल्या उपक्रमामध्ये कसं सामील व्हायचं किंवा आपल्या मनाची शांती कशा प्रकारे ठेवायची याचं इथं मार्गदर्शन नाविन्यपूर्ण उपक्रम सादर करून करण्यात आला. कार्यक्रम झालेला आहे तो अतिशय सुंदररित्या पार पडलेला आहे आणि इथे जे डॉक्टर श्रुती मॅडमचं जे लेक्चर आहे ते अतिशय महिलांना उपयुक्त असं लेक्चर ठरलेलं आहे. आजकालच्या महिलांना, बऱ्याचशा महिलांना मध्ये कॅन्सरचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे ह्यांनी जी माहिती दिली त्यांनी बऱ्याच महिला अशा आहेत की त्यांना काही प्रॉब्लेम्स माहीत नसतात. तर जे सर्वप्रथम मुलींमध्ये जे असणारे प्रॉब्लेम्स काय असतील ते महिलांमधले हे सगळे स्पष्ट त्यांनी डॉक्टर मॅडमनी इथं मांडलेले आहेत. त्यामुळं हा कार्यक्रम खूप 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 सुंदर झाला. पण या कार्यक्रमाला यायला मला थोडासा उशीर झाला, त्याबद्दल मी सॉरी म्हणते. पण एक आहे की यातून बऱ्याच महिलांना बरंच काही शिकायला मिळालेलं आहे आणि हा जो उपक्रम विशाल धट सरांनी ठेवलेला आहे तो अत्यंत उपयुक्त ठरलेला आहे प्रत्येक महिलेसाठी आणि असे उपक्रम इथून पुढे सतत चालू राहावेत असं मी प्रत्येकांना असं विनंती करते किंवा असं माझ्याबद्दलचं एक मत व्यक्त करते की इतर काही खेळ घेण्यापेक्षा किंवा काही असे उपक्रम ठेवण्यापेक्षा हळदी कुंकाच्या निमित्ताने किंवा इतर काही कार्यक्रमाच्या निमित्ताने असे लेक्चर्स ठेवले तर हे जे रोगांचं जे प्रमाण आहे किंवा जे महिलांसाठी आवश्यक जे उपचार आहेत हे त्यांना म्हणजे हे करायला मिळतील की बाबा अनुभवायला मिळतील, ऐकायला मिळतील. तर अशा रीतीने हा कार्यक्रम इथं छान पार पडलेला आहे आणि मला बोलायची संधी मिळाली 2 शब्द, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे पण आभार मानते. समाजाचा कार्यक्रम संक्रांतीचा कार्यक्रम दरवर्षी खूप चांगल्या प्रकारे साजरा करतात आणि यावर्षी गौरी बाचल डॉक्टरांना बोलावून त्यांनी महिलांच्या संदर्भामध्ये जे काही समस्या असतील आणि त्याच्यावरती जे काही उपाय आहे याबद्दल एक छान लेक्चर दिलं आमच्या सगळ्यांना. तर कार्यक्रमाची रंगत खूपच छान झाली आणि आमच्या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आमच्या समाजाचे जे भजनी मंडळ आहे त्यांनी जे काही नृत्य सादरीकरण केलं त्यामुळे आमच्या कार्यक्रमाला अजून रंगत आली. त्यामुळे मला तर हा कार्यक्रम खूप छान वाटला आणि सुंदर वाटला आणि विशेष करून विशाल धट सर आणि सगळ्या टीमचे खूप खूप आभार आहेत माझ्यातर्फे. ते जे पंढरपूर नामदेव शिंपी समाज पंढरपूर तर्फे हळदी कुंकू आणि तिळगुळ समारंभ आयोजित केलेल्या होत्या त्यामध्ये गौरी बाचल मॅडम यांनी खूप आम्हाला महिलांबद्दल जे काही आम्ही म्हणजे स्पष्टपणे बोललं जात नाही म्हणजे आपल्या ज्या तक्रारी आहेत ज्या म्हणजे हेल्थ विषयक जे इश्यूज आहेत ते आपण मनातच ठेवून राहतो त्यांनी खूप म्हणजे त्याविषयी खूप छान माहिती दिली त्याबद्दल आम्ही खूप खूप धन्यवाद. आणि विशेष म्हणजे धट सरांचं खूपच कौतुक करावं लागेल आणि या कार्यक्रमाच्या मागे जे खरंच नामदेव शिंपी समाजाच्या ज्या महिला मंडळांनी जी खूप मेहनत घेतली त्यांचं खरंच खूप मनापासून कौतुक करावं लागेल. कारण साधा हळदी कुंकाचा कार्यक्रम जरी आम्ही घरी ठेवला तर आमची इतकी धावपळ होते. ह्या सगळ्या कार्यक्रमाचं इतकं छान त्यांनी नियोजन केलं आणि विशेष करून महिलांच्या आरोग्याविषयी त्यांनी एक सादरीकरण केलं म्हणजे आम्हाला एक माहिती सांगितली. परत मन शांत ठेवून
ठेवण्यासाठी उज्ज्वलाताईंनी जी आम्हाला मार्गदर्शन केलं, खरंच त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि असाच कार्यक्रम पुढे चालत राहो ही विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना करते. जय नामदेव. धन्यवाद. हॅलो, हां, माझा पुतण्या विशालनं खूप छान काम केलेलं आहे, पण त्याला जास्तीत जास्त सहकार्य माझ्या सुनेनं दिलेलं आहे, तेजश्रीनं. कारण तिचं जास्त पूर्ण अभिनंदन केलं पाहिजे. आणि बाचल मॅडमनी आम्हाला लेडीज विषयी पूर्ण सगळी माहिती सांगितली, त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. नमस्कार. सर्वांचेच धन्यवाद मानावे तेवढे कमी आहेत. आपलं संत नामदेव शिंपी महिला भजनी मंडळ, खरंच खूप छान तुम्ही कष्ट घेऊन एवढा छान कार्यक्रम केला तुम्ही. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. मी खूप धन्यवाद. मी धट सरांची मिसेस आहे आणि धट सरांनी जो कार्यक्रम आयोजित केला आहे तो खूपच सुंदर केलेला आहे. आणि गौरी बाचल मॅडम यांचे जे महिलांना शारीरिक मानसिक रोगांबद्दल जे मार्गदर्शन केलं आहे ते खूपच सुंदर केलेले आहे. आणि भजनी मंडळाचे पण खूप खूप अभिनंदन की त्यांनी पण धट सरांना खूप मदत केली. आणि थँक्यू. कार्यक्रम खूप छान झाला. आमच्या शिंपी समाजाचा कार्यक्रम भजनी मंडळाने खूप छान आयोजित केला. आणि आरोग्यविषयक आम्हाला माहिती पण खूप छान मिळाली. त्यामुळे सर्वांचे आभार आणि धन्यवाद. संत पंचमी निमित्त पंढरपूरमध्ये नामदेव मंदिरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम भव्य मोठ्या प्रमाणात सादर करण्यात आला. तर त्या निमित्ताने भरपूर महिला वर्ग जमलेला पाहून महिलांच्या आरोग्याबद्दल माहिती देण्यात आली. त्यांचा आहार कसा असावा, त्यांना आहारात कुठल्या कुठल्या गोष्टी घ्याव्यात, व्हिटॅमिन डी कशामुळे मिळते, सी कशामुळे मिळते ह्याच्याबद्दल माहिती देण्यात आली. आणि त्यांना मेनोपॉज नंतर काही लक्षणं दिसतात आणि तुम्ही काय घ्यायला पाहिजे हे सांगण्यात आलं. आणि सोलापूरचे डॉक्टर बोलवण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महिलांना माहिती देण्यात आली. धन्यवाद. 30 जून 2024 रोजी याच मंदिरामध्ये आपण एक कार्यक्रम घेतला होता, विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ. आणि त्या समारंभामध्ये मी असा एक संकल्प केला होता की मी तुम्हा सर्वांना बहीण मानलेला आहे, त्यामुळं माझ्याकडून काहीतरी भावभीज असावी. आणि त्याचं निमित्त म्हणजे ही तिळगुळाचा कार्यक्रम. आणि त्या निमित्तानं आज तो माझा इच्छा या ठिकाणी श्री विठ्ठलाच्या आणि श्री नामदेवरायांच्या आशीर्वादानं पूर्ण होत आहे. याचा मला खरोखर खूप आनंद आहे. खरं म्हणजे सुरुवातीला श्री विठ्ठल रुक्मिणींच्या चरणी वंदन करतो, श्री नामदेवरायांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आजपर्यंत संपूर्ण आपल्या शिंपी समाजासाठी ज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं, असे जे आपल्या हयात नाहीत आता सध्या, अशा थोर व्यक्ती ते अगदी काल परवापर्यंतचे आपल्या सर्वांचे लाडके कैलासवासी अनंत म्हेत्रे काका यांची पण जाणीव मला खरोखर या कार्यक्रमाला त्यांची अनुपस्थिती खरोखर जाणवली. त्या सर्वांच्या कार्याला मी मनापासून वंदन करतो. त्याचबरोबर माझे वडील, खरं म्हणजे मी सुरुवातीच्या काळामध्ये समाजापासून अलिप्त होतो आणि ज्यांनी स्वतःच्या निधनाच्या अगोदर मला 1 महिना अगोदर त्यांनी असं सांगितलं की विशाल, तू समाजापासून अलिप्त राहू नकोस, तू समाजामध्ये मिसळ आणि समाजाशी एकरूप होण्याचा प्रयत्न कर, असं ज्यांनी मला एक मार्गदर्शन केलं. खऱ्या अर्थानं आज थोडंफार जरी समाजामध्ये माझं काही नाव होत असेल तर ते नाव आणि त्या नावाचं संपूर्ण श्रेय मी माझे वडील कैलासवासी माझे दैवत केशवनारायण दट यांना या ठिकाणी देतो. त्यांच्या पुढं मी पूर्वीही शून्य होतो, आजही शून्यच आहे. त्याचबरोबर श्री आपल्या सर्वांचे श्री संत नामदेव शिंपी समाजाचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष आदरणीय श्री गणेश बापू उंडाळे, सर्व समस्त आदरणीय पंचमंडळी, त्याचबरोबर भजनी महिला मंडळ ज्यांनी खरोखर 15 दिवसापासून अतिशय मोलाचे कष्ट घेतले, त्या सर्व माता भगिनींसमोर मी नतमस्तक होतो. खरं म्हणजे त्यांनी जे कार्य केलं त्या कार्याची पैशामध्ये काही किंमत करता येत नाही, व्यवहारामध्ये किंमत करता येत नाही. ते एक ऋणानुबंध आहे. त्या ऋणानुबंधापुरतं मी 1 पाऊल माझ्या बहिणींसाठी पुढे आलो तर माझ्या सगळ्या पंढरपुरातल्या भगिनी माझ्यासाठी 10 पावलं पुढे आल्या. याचा मला खरोखर आनंद आणि अभिमान आहे. आणि त्याचबरोबर नामदास परिवार, नामदेवरायांचे जे वंशज आहेत त्या नामदास परिवारांपुढे सुद्धा मी त्या ठिकाणी नतमस्तक होतो. आणि यामध्ये
माझी पत्नी सौ तेजश्री हिची पण मला खूप मोलाची साथ लाभते. कारण कसं असतं, मी जर समाजाकडे ज्यावेळेस माझं तोंड करतो त्यावेळेस माझी पाठ ही कुटुंबाकडे असते. आणि माझ्या पत्नी सौ तेजश्रीनं काय केलं की तिनं कुटुंबाकडे तोंड केलं आणि समाजाकडे पाठ केले. त्यामुळे संसाराचा बॅलन्स टिकतोय आमचा. मी समाजाकडे पाहतो आणि ती कुटुंबाकडे पाहते. त्यामुळं आज सुद्धा थोडासा उशीर झाला तिला, परंतु तिच्या वतीनंही मी माफी मागतो. कारण ती लहान मुलांचं सगळं आवरणं यामुळे तिला थोडा उशीर झाला. परंतु तिचं लक्ष कुटुंबाकडे आहे. मी कुटुंबाची काळजी करत नाही आणि ती समाजाचा फारसा विचार करत नाही. ती आम्ही दोघं पूरक आहोत एकमेकाला. आणि माझ्या घरातली ती लक्ष्मी आहे. आणि अर्थमंत्री पण तीच आहे, गृहमंत्री पण तीच आहे. कारण शेवटी जरी मी काही कार्यक्रम आयोजित करायचा म्हणला तर शेवटी फिरून फिरून पैशाशी संबंधित येतो आणि पैसा तिच्या हातात आहे. त्यामुळं तिनं मंजुरी जर दिली तर तो ही कार्यक्रम होतोय. म्हणून तिच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आहे ना, आहे समोरच आहे. नाही बरोबर, त्या खालीच बरोबर. नाही काय नाही, तो तुमचा सगळ्यांचा मान आहे. तर आजच्या कार्यक्रमाच्या ज्या अध्यक्ष आहेत, हा कार्यक्रम आयोजित करत असताना आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय आणि वंदनीय आमच्या नेताजी शिक्षण प्रसारक मंडळ ईश्वर वाटारच्या ज्येष्ठ संचालिका, तसेच पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वाटार या ग्रामीण भागातील नागरिक आणि ज्यांनी 20 वर्ष ग्रामपंचायत व्यवस्थितपणे हाताळली, गावगाडा हाकला, सर्वसमावेशक नेतृत्व केलं, त्या 20 वर्षामधील 15 वर्ष 3 टर्म सलग त्या सरपंचपदी होत्या आणि 5 वर्ष पुन्हा सरपंचपदी जनतेतून त्या निवडून गेल्या. अशा पद्धतीनं कार्य करणाऱ्या आमच्या संस्थेच्या ज्येष्ठ संचालिका यांची निवड आम्ही सर्वांनीच्या मते अध्यक्षस्थानी केलं. खरं म्हणजे आमच्या काकींकडे पाहिल्यानंतर नैसर्गिक दैवी सौंदर्य कसं असावं, सुसंस्कृत सौंदर्य कसं असावं आणि एखादी स्त्री मनापासून कशी प्रसन्न, म्हणजे मनापासून जर प्रसन्न असेल तर त्याचं तेजस्वी रूप कसं दिसतं, यांचं सगळं व्यक्तिमत्व आपल्याला सौ काकींमध्ये दिसल. आणि हे खरोखर आहे, ही वस्तुस्थिती आहे. मला जर कधी म्हणजे थोडंसं थकवा आला किंवा एक मार्गदर्शन पाहिजे असेल तर मी आदरणीय सौ काकींच्या बंगल्यावर जातो आणि खूप मनसोक्त आम्ही त्या ठिकाणी बोलतो. मला त्यांच्याकडून ऊर्जा प्राप्त होते. आणि ज्यावेळेस मी अध्यक्षस्थानच्या संदर्भात, कार्यक्रमाच्या संदर्भात मी सौ काकींकडे गेलो होतो सुरुवातीला, त्यावेळेस मी सौ काकींना असं म्हणालो की काकी असा कार्यक्रम आयोजित करतोय आणि तुम्ही अध्यक्षस्थानी असावं अशी माझी इच्छा आहे आणि तुम्हाला नंतर सौ मीनाताई चांडोले निमंत्रण द्यायला येतील. मला काकी काय म्हणायला माहिती आहे, विशाल तू बोलवलेस ना, मग मला कोणाच्याही निमंत्रणाची आवश्यकता नाही. ज्या वेळेस मला माझा मुलगा बोलवते त्यावेळेस मी जगात कुठं पण असू दे, मी तुझ्या कार्यक्रमाला येणार आहे. आणि एक प्रोटोकॉल पाळायचा म्हणून मी त्या ठिकाणी आमच्या मीनाताई चांडोल्यांना घेऊन त्यांच्या बंगल्यावर गेलो. आता त्या पंढरपूरच्या रहिवासी आहेत. बंगल्यावर गेल्यानंतर सौ मीनाताईंना त्यांनी 2000 रुपयाची साडी देऊन त्यांचा आदर सत्कार केला. अशी माता माऊली खरंच म्हणजे मला अपेक्षित नव्हतं, त्यांनाही अपेक्षित नव्हतं. त्या सुद्धा मला त्यासारखं म्हणजे अरे आपल्याला त्यांनी मला साडी कसं काय दिली रे, म्हणजे तेवढ्याच उदारमनाचं असं एक प्रसन्न व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे. आणि अजून एक विशेष म्हणजे काकींचं मला एक बोलायचं आहे की कोरोना काळामध्ये माझे वडील दुर्दैवाने सोलापूरमध्ये एक्सपायर झाले आणि मी तिथे एकटा होतो वडिलांसोबत. आणि ज्यावेळेस माझ्या वडिलांचं निधन झालं त्यावेळेस माझ्या रक्तातल्या नात्यांनी सुद्धा ज्यावेळेस एक अलिप्तपणा ठेवला माझ्याशी आणि म्हणजे त्यांचंही बरोबर होतं म्हणा. त्या काळात परिस्थिती तशी होती की कुणीच कुणाकडे पाहायला तयार नव्हतं, त्यात त्यांचाही दोष नाही. परंतु मला एका व्यक्तीचा फोन आला ज्यावेळेस माझ्या वडिलांचं निधन झालं होतं आणि मी तिथे एकटा होतो. त्यावेळेस एका व्यक्तीनं मला फोन करून सांगितलं की सर मी सोलापूरला यायला निघतोय, मी तुमच्या सोबत आहे आणि फक्त मला सांगा नेमकं कुठे यायचं. मी त्या व्यक्तीला सांगितलं तुम्ही अजिबात येऊ नका, कारण कोरोनाचा काळ आहे आणि जर दुर्दैवानं तुम्हाला काही संसर्ग झाला तर मला खूप वाईट वाटेल, त्यामुळे तुम्ही येऊ नका अशी मी तुम्हाला माझी शपथ घालतोय. मग कोण होती ती व्यक्ती की ज्यावेळेस माझ्या रक्ताची नाती अलिप्त राहिली त्यावेळेस तो एक परका माणूस ना माझ्या
कशातला जातीतला ना कशातला, पण तो व्यक्ती मला म्हणतो की मी यायला लागलोय. तो व्यक्ती म्हणजे सन्माननीय श्री विक्रमसिंह सुभाषराव माने, म्हणजे यांचे चिरंजीव आहेत. त्या व्यक्तीनं मला सांगितलं म्हणजे एक आदर्श सुपुत्र कसा असावा, तो आदर्श सुपुत्र हा आमच्या काकीने निर्माण केला. आज विक्रमसिंह माने सर हे आमच्या मातोश्री सौ सरुबाई माने विद्यालय व कलाशास्त्र कनिष्ठ विद्यालयामध्ये मातोश्री गुरुकुलची स्थापना त्यांनी केली 2015 मध्ये. आणि जवळपास 270 विद्यार्थी इयत्ता 5वी पासून इयत्ता 12वी पर्यंत त्यांच्या नियोजनाखाली ते काम करत आहेत. पातालपूरमध्ये गणपतीच्या चरणापाशी त्या ठिकाणी नवीन संस्था त्यांनी स्थापन केली, अत्याधुनिक संस्था स्थापन केली. अशा पद्धतीचा सुपुत्र ज्यांनी निर्माण केला त्या आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री सुभाषराव बापूराव माने सर आणि त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय सौ सीतादेवी माने काकी यांच्या संदर्भामध्ये एक आदर्श दाम्पत्य म्हणून एकदा टाळ्या वाजवून या दाम्पत्यांचं याचा थोडं कौतुक करावं अशी माझे आई वडील आहेत. मी त्यांना माझे आई वडील मानतो. आता डॉक्टर गौरी बाचल यांच्या संदर्भात सांगतो कारण पाहुण्यांची ओळख राहिलेली आहे. डॉक्टर गौरी बाचल या होमिओपॅथिक आहेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचा स्वतःचा एक नावलौकिक आहे. जवळपास 82,000 त्या युट्यूबच्या माध्यमातून सर्व महिलांना पेशंटना तो आजार कशा संदर्भात आहे, काय त्या आजारामुळे होतं, त्याचे दुष्परिणाम काय, याची सर्व माहिती त्या ठिकाणी दिली जाते. आणि अतिशय अशा उच्च विद्याविभूषित डॉक्टर गौरी बाचल यांना सुद्धा मी एक फोन फक्त केला, मॅडम असा असा कार्यक्रम आहे तुम्ही याल का? हो सर मी येणार. आज सोलापुरातनं कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा न करता स्वतःचा लॅपटॉप सगळं ते साहित्य घेऊन त्या या ठिकाणी हजर आहेत. म्हणून माझी विनंती आहे की डॉक्टर गौरी बाचल यांचंही आपण या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि अजून एक माझ्या मनामध्ये विचार आला की ज्यावेळेस आपण शारीरिक सौंदर्याचा विचार करतो परंतु मानसिक विचारांचं काय, कारण आजची जी नातीगोती आहे, आजचे जे काही व्यवहार आपण समाजामध्ये पाहतो ते व्यवहार फक्त व्यावहारिक झालेले आहे. म्हणजे खरं हास्य आता दिसून येत नाही, सगळं नकली झालेलं आहे. कोणतंही एक नातं असं राहिलेलं नाही की ज्या नात्यामध्ये आता चांगले संबंध राहिलेले आहेत. प्रत्येक नात्यासंबंधामध्ये काही ना काहीतरी अडचणी आहेत. बहीण भावाचा असेल, भावा भावाचा असेल, आई वडिलाचा असेल, प्रत्येक नात्यामध्ये म्हणजे प्रत्येक व्यक्ती पैशानं आर्थिक दृष्टीनं जरी सुखी संपन्न झाला असला तरी मानसिक दृष्ट्या तो खचलेला आहे. पूर्वीचाच काळ बरा असं म्हणण्याची वेळ आता आलेली आहे. म्हणून शारीरिक सौंदर्यासोबत स्त्रियांचं मानसिक आरोग्य सुद्धा सुधारावं यासाठी मी प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या आदरणीय वंदनीय उज्ज्वला बहिणी यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो. त्या तुम्हाला मानसिक आरोग्य कसं राखलं पाहिजे या संदर्भात एक 20 मिनिटामध्ये सांगणार आहे. आणि या ठिकाणी माझं जे वस्त्र आहे, आता मला बऱ्याच जणांनी सांगितलं की हे नेमकं काय आहे, म्हणजे मला सुद्धा जीन पॅन्ट टी शर्ट आहे माझ्याकडे, नाही असं नाही, परंतु मी असा विचार केला की आपली भक्ती जी असते अध्यात्माच्या दृष्टीनं आपण काय करतो, आपण भक्ती करतो आणि आपल्याला असं वाटतं की त्याचं पुण्य आपल्याला मिळतं. पण माझा विचार त्याबरोबरच्या म्हणजे पुढचा विचार आहे. मला असं वाटतं मी जर थोडीफार भक्ती करत असेल तर माझ्या समोर बसलेला व्यक्तीला सुद्धा त्या भक्तीचं पुण्य मिळालं पाहिजे. माझ्या इथं वस्त्रावर विठ्ठल विठ्ठल लिहिलेलं आहे. जी व्यक्ती माझ्याकडे पाहते ती किमान तुम्ही तरी मला वाटतं 2दा तरी म्हणला असाल विठ्ठल विठ्ठल. झालं की ना, पुण्यात वाढ झाली. आणि समोरचा व्यक्ती नास्तिक जरी असला तरी त्याला मोक्ष मिळवून देण्याची ताकद या विठ्ठलाच्या वस्त्रामध्ये आहे. म्हणून त्या ठिकाणी मी आवाहन करतो सर्व भारत देशातील बांधवांना की बांधवांनी या पद्धतीचं वस्त्र धारण करावं जेणेकरून आपलंही नामस्मरण होईल आणि समोरच्या व्यक्तीचंही न कळतपणे का असं ना, भले तो नास्तिक असू द्या पण एकदा तरी म्हणेल विठ्ठल म्हणून, बाद झालं, आयुष्याचं सार्थक झालं, काय पाहिजे आपण. त्यामुळं हे वस्त्र त्या ठिकाणी धारण केलेलं आहे. तसंच हा कार्यक्रम आपल्याला एखाद्या AC हॉलमध्ये सुद्धा अरेंज करता येत होता, करू शकलो असतो परमेश्वर कृपेने. परंतु ज्या पद्धतीने आता महिला मंडळ आहे, तुमचंच उदाहरण देतो, पोह्यामध्ये आता आमच्या बाचल मॅडम आहेत, घरात काजू आहेत, धडसर आल्यात, आता पोह्यामध्ये काय टाकू म्हणून त्यांनी काजू टाकले तर ते धडसरांना नाही आवडणार, कारण का पोह्यामध्ये काजूचं महत्वच नाही.
पोह्यामध्ये शेंगदाण्याचं महत्व आहे, तसं या सामाजिक कार्यामध्ये ह्या पवित्र मंदिराचंच महत्व आहे. ह्याच्यासारखी पवित्र वास्तू कुठंही लागू शकत नाही, म्हणून ही वास्तू आपल्यासाठी पवित्र आहे. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, बराच वेळ माझं तुम्ही ऐकून घेतलं आणि त्याबद्दल सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो, सर्वांचं आभार मानतो, सर्व महिला मंडळींचं स्वागत आभार व्यक्त करतो. आणि जाताना फक्त एवढंच म्हणतो की एक दिन बिक जाएगा माटी के मोल, एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. आणि जाताना फक्त आता सुरुवात मीच करतो, तुमच्यामध्ये मी चर्चा मध्यंतरी मगाशी ऐकलेली आहे, सुरुवात मी करतो. विठ्ठलाला लावला जातो केशरी गंध, श्री विठ्ठलाला लावला जातो केशरी गंध, समाजाचा, शिक्षणाचा आणि सौ तेजश्रीचाच मला लागला आहे आता छंद, मला लागला. धन्यवाद धट सर. उखाण्याची सुरुवात तुमच्या हस्ते झालेली आहे आजच्या कार्यक्रमाची. पाहुण्यांची ओळख थोडक्यात धट सरांनी आपल्याला करून दिलेली आहे. तरी आजचे पाहुणे जे प्रमुख अतिथी किंवा पाहुणे अध्यक्ष लाभलेले आहेत ते राष्ट्रीय नॅशनल लेवलचे आपल्याला लाभलेले आहेत. त्यांची व्यवस्थित रीतसर ओळख हे होणे गरजेचे आहे. मी तेजू कटारे यांना विनंती करते की त्यांनी पाहुण्यांची ओळख करून द्यावी. नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यात आधी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व माता भगिनींनो, आज मी आपल्याला प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देते. आपले सद्भाग्य म्हणून आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी गौरीताई लाभल्या. यांचे संपूर्ण नाव डॉक्टर सौ गौरी प्रभाकर बाचल. यांचे शिक्षण होमिओपॅथिक चिकित्सक, फॅमिली फिजिशियन, बाल आरोग्य सेवा विशेषज्ञ, आहार तज्ज्ञ तसेच त्या योग प्रशिक्षक पण आहेत. यांचे शिक्षण गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड नर्सिंग सेंटर मिरज येथे झाले. समर्थ होमिओपॅथिक क्लिनिक वसंत विहार सोलापूर याच्या त्या संचालिका आहेत. त्यांनी त्यांच्या जीवनात अनेक समाजकार्य केले, त्यातील काही निवडक कार्य मी तुम्हाला सांगते. कोरोनाच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत आरोग्यविषयक जनजागृती केलेली आहे. जनमानसामध्ये ही सेवा आजही अखंडपणे कार्यरत आहे, चालू आहे व लाखो लोक या माहितीचा उपभोग करून घेत आहेत. यामध्ये यूट्यूब सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मचा सुद्धा समावेश आहे. कोरोनाच्या काळात तसेच महिला दिनानिमित्त, नवरात्रीनिमित्त तसेच नववर्षानिमित्त अनेक आरोग्यविषयक शिबिरेही समर्थ होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये यशस्वीपणे राबवण्यात येतात. विविध आरोग्यविषयक मासिके, वृत्तपत्रे, अनेक न्यूज चॅनलने तसेच 95MF सोलापूर यांच्या वतीने डॉक्टर गौरी बाचल मॅडमची विशेष मुलाखत प्रसिद्ध केलेली आहे. याच बरोबर अनेक कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून त्या उपस्थित राहून अनेकांना त्या मार्गदर्शन सुद्धा करत असतात. तसेच विविध वृत्तपत्रे, मासिके यांच्यामधून त्यांचे आरोग्यविषयक लेख प्रसिद्ध होत असतात. व्यवसायासोबतच सामाजिक बांधिलकी जपल्यामुळे अनेक स्तरांवर त्यांचा सन्मान झालेला आहे. त्यांना आजपर्यंत खालील पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. राज्यस्तरीय भारत ज्योती प्रतिभा सन्मान, एक्सलन्स पुरस्कार, आयकॉन ऑफ महाराष्ट्र अवॉर्ड, जलसंवर्धन अभियान सोलापूर कडून विशेष सन्मान अवॉर्ड, लायन्स इंटरनॅशनल तर्फे लायन्स अरुणोदय आदर्श महिला पुरस्कार, अखंड शिंपी समाजातर्फे आम्ही रणरागिणी सन्मानपत्राने सन्मानित, श्री संत नामदेव शिंपी बहुउद्देशीय संस्था व युवा समिती सोलापूर यांच्या मार्फत नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित, श्री तुळजाभवानी बहुउद्देशीय समाजसेवी संस्था सोलापूर व ज्ञानदीप पब्लिक स्कूल सोलापूर यांच्या मार्फत आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित, अखंड शिंपी समाज संस्था नाशिक यांच्या मार्फत स्वयंसिद्धा पुरस्काराने सन्मानित, सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट मुंबई सोलापूर ब्रांच यांच्या वतीने सोलापूरची नवदुर्गा या पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. अशा एक ना अनेक पुरस्काराने त्या सन्मानित झालेल्या आहेत आणि अशी कर्तृत्ववान व्यक्ती आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभली हे खरंच आपले सद्भाग्य आहे. तसेच आपल्या कार्यक्रमाला लाभलेली प्रमुख उपस्थिती सौ सीतादेवी सुभाषराव माने, सोलापूर जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन समितीचे कर्तव्य दक्ष सदस्य आदरणीय श्री सुभाषराव माने सर यांच्या त्या सौभाग्यवती आहेत. ईश्वर वाठार
तालुका पंढरपूर या गटाच्या त्या 20 वर्ष सरपंच म्हणून अतिशय उत्कृष्टपणे कार्य केले. 20 वर्षांपैकी 15 वर्ष त्या सलग सरपंच होत्या. त्यांचे पती आदरणीय श्री सुभाषराव माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्लक्षित ईश्वर वाठार मध्ये आदर्श ग्रामीण व्यवस्था ही त्यांनी निर्माण केली. तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ईश्वर वाठारच्या चेअरमन म्हणून सुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी कार्य केलेले आहे. अशा या माने परिवारातील सर्वात ज्येष्ठ महिला असून स्वभावाने अत्यंत प्रेमळ, मनमिळावू, सुस्वभावी अशा व्यक्ती आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या आहेत. त्यांचे पण मी आपल्या सर्व महिलांतर्फे मनापासून स्वागत करते. धन्यवाद. पाहुण्यांचा सविस्तर परिचय करून दिलेले आहेत. त्यानंतर आज आपल्याला अजून एक पाहुणे लाभलेले आहेत. शरीराची माहिती देणाऱ्या डॉक्टर मॅडम, तशाच मनाविषयी माहिती देणाऱ्या किंवा मनाविषयी विचार सांगणाऱ्या आपणाला उज्ज्वला दिदी या पण प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्यांचाही परिचय कविता देवळे यांनी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. जय नामदेव. आदरणीय व्यासपीठ आणि सर्व माता भगिनींनो, आज येथे आजच्या कार्यसमारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या राजयोगिनी उज्ज्वला दिदी यांचा परिचय मी आज करून देते. उज्ज्वला दिदी ह्या बालब्रह्मचारी असून या BSc पदवीधर आहेत. उज्ज्वला दिदी गेल्या 30 वर्षांपासून ब्रह्मकुमारी संस्थेत समर्पित स्वरूपात कार्यरत आहेत. तसेच पंढरपूर येथील ब्रह्मकुमारी शाखेच्या मुख्य संचालिका स्वरूपात 25 वर्षापासून त्या कार्यरत आहेत. उज्ज्वला दिदी यांच्या मार्गदर्शनांतर्गत पंढरपूर येथे विराट दर्शन दिव्य कला दालन ही भव्य इमारत उभी आहे, ज्या ठिकाणी चित्र व चलचित्राद्वारे ईश्वरीय ज्ञानदानाचे कार्य विनामूल्य चालू आहे. स्ट्रेस फ्री लाईफ, राजयोग, मेडिटेशन, सेल्फ मॅनेजमेंट, व्हॅल्यू एज्युकेशन इत्यादी विषयांवर अनेक कंपनी, स्कूल्स आणि कॉलेजेस मध्ये त्या व्याख्यान देत आहेत. पाहुण्यांचा परिचय तुम्हा सर्वांना कळलेला आहे. आलेल्या पाहुण्यांचा परिचय झालेला आहे आणि अतिथी देवो भव ह्या उक्तीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. अंगणामध्ये तुळस, अंगणामध्ये तुळस, मंदिरावर कळस, अंगणामध्ये तुळस, मंदिरावर कळस, अतिथी देवो भव ही तर आपल्या महाराष्ट्राची खरी ओळख. त्यामुळे आलेल्या अतिथींचा सन्मान करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माने मॅडम, त्यांचा सत्कार सौ मीनाताई चांडोले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. साधी राहणी, उच्च विचारसरणी ही उक्ती माने मॅडमला लागू पडते. आपलं परम भाग्य आहे की आपल्याला माने मॅडम या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आहेत. आदरणीय माने मॅडमच्या आपल्या भजनी मंडळाच्या अध्यक्षा सौ मीनाताई संजय सांडोले यांच्या हातून हळदी कुंकू, शाल, हार देऊन सन्मान करण्यात येत आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. यानंतर आपल्याला प्रमुख उपस्थिती म्हणून आदरणीय डॉक्टर गौरी बाचल मॅडम या लाभलेल्या आहेत. त्यांचा सत्कार आमच्या भजनी मंडळाच्या उपाध्यक्षा सौ स्वाती संजय जवंजाळ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. मॅडम हा ज्ञानाचा खजाना आहे आणि त्यांच्या मार्फत आपल्याला आज खूप छान आणि चांगली माहिती मिळणार आहे. त्यांनी प्रेझेंटेशन पण करणार आहे. त्यांच्या मार्फत खूप छान एक तासाभराचं लेक्चर आपल्याला देणार आहे. सर्व महिलांनी याचा लाभ घ्यायचा आहे. हळदी कुंकू, शाल, हार
विचार सौ गीता पोरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सन्मान करण्यात येत आहे. त्यानंतर आमच्या भजनी मंडळाच्या गुरुवर्य आम्हाला भजन शिकवणाऱ्या आमच्या शनगे काकू यांचाही सन्मान धडताई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. महिला मंडळाच्या वतीने चार हार देऊन सन्मान करण्यात येत आहे. यानंतर ब्रह्मकुमारी स्वाती दिदी यांचाही सन्मान आपण महिला मंडळाच्या वतीने करत आहोत. त्यांचा सन्मान सौ प्रतिभा गानोटे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते.